सर्वांना जय जिजाऊ, जय हरी. सत्यशोधक गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपणा सर्वांचं उडान पाटील परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. आपण सर्वांना या ठिकाणी सत्यशोधक गृहप्रवेश हा जो आहे या बाबतीमध्ये अगदी थोडक्यात हा विधी कसा असणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी या ज्या प्रतिमा आहेत या प्रतिमांचं पूजन जे उढाण ज्ञानेश्वरजी उढाण यांचे आईवडील यांच्या हस्ते आपण हे करणार आहोत. त्यानंतर पूजन झाल्यानंतर जिजाऊ वंदना होईल जी सामूहिक. त्यानंतर प्रासंगिक असे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 अभंग आणि त्या अभंगाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगितला जाईल. त्यानंतर 4 अभंग आणि त्यांचा अर्थ सांगितल्यानंतर कृतज्ञता संदेश ज्या कामगारांनी ज्या सर्वांचं या बांधकामासाठी या इमारतीसाठी ज्यांचे श्रम या इमारतीला लागलेले आहेत पैकी काही चा गौरव तो करणार आहोत, परंतु त्या अगोदर एक कृतज्ञता संदेश आणि त्यानंतर कामगारांचा ग्रंथ देऊन गौरव आणि शेवटी संत नामदेवाचं पसायदान असा अगदी सुटसुटीत असा विधी या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि यामध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट दिसेल की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारी माणसं आहोत. त्यांचा कृतिविचार आपण पुढे नेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 300 किल्ले ताब्यात घेतले होते. अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली होती, पुनर्बांधणी केली होती. परंतु मला सांगायला विशेष गौरव वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किंवा डागडुजी केलेल्या कोणत्याही किल्ल्यावर कधीही उलटी बाहुली किंवा मिरच्या किंवा लिंबू लटकवलेलं नव्हतं. त्याचबरोबर कुठंही त्यांनी सत्यनारायणासारखा किंवा वास्तुशांतीसारखा कार्यक्रम केलेला नव्हता. आणि मग आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा चालविणारी माणसं त्यांचा कृतिविचार काय आहे तो पुढं राबवणं गरजेचं आहे, न की कोणतंही अंधानुकरण करणं. बऱ्याच वेळेस काय होतं की लोक काय म्हणतील या भीतीपोटी आम्ही चुकीचे ज्याच्यात काही तथ्य नाही असे अंधानुकरण करणारे विधी करून जी भटशाही आहे तिला पोचण्याचं काम करतोय. आणि म्हणून कुठंतरी यामधून आपल्याला जो सत्यशोधक मार्ग दिलेला आहे त्या सत्यशोधक मार्गाने आपण चाललं पाहिजे, त्यानं वागलं पाहिजे, तशी कृती केली पाहिजे. मी या ठिकाणी उपस्थित असणारे जे उढाण परिवार आहे या उढाण परिवाराला विशेष असा धन्यवाद देतो. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कृतीमध्ये सतत हा जो विचार आहे शिवधर्माचा विचार आहे सत्यशोधक जो विचार आहे त्या विचाराचं अंगीकार केलेला आहे. अनेक विवाहही त्यांनी शिवधर्म पद्धतीने लावलेले आहेत. मी पुनश्च एकदा आपले उपस्थितांचेही पुनश्च स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतोय उढाण यांचे आईवडील आणि ते दोघं पती पत्नी यांनी या ठिकाणी ज्या प्रतिमा आहेत या महापुरुषांच्या आणि जिजाऊंच्या या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. विठ्ठलाची जी प्रतिमा आहे त्या विठ्ठलाच्या प्रतिमेलाही त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. इतर जे उपस्थित आहेत त्यांनी ही जी फुलं आहेत ती फुलं या ठिकाणी अर्पण करावीत. बाजूला जे तुळशीचं रोपटा या ठिकाणी आहे. मी उढाण यांचे जे आईवडील आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी ताईंनी आणि बाबांनी त्या रोपट्याला पाणी घालावं. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पूजेसाठी जो प्रकार आहे तो प्रकार इथं कुठंही नाही. आपण फक्त झेंडूच्या फुलांची आरास काढलेली आहे जे फुलं आहेत. बाकी सुपारी हळकुंड हे जे 5 आहे ह्या कोणत्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्या कोणत्याही कर्मकांडात आपण अडकलेलो नव्हतो.
धान्य वगैरे जो प्रकार आहे याची आपल्याला काहीही गरज नाही आहे. आपल्याला यामध्ये सत्यशोधक जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण चालत आहोत. मी आता सर्वांना विनंती करील की आपण सर्वांनी या शांतपणे आपापल्या जागेवरती बसावं. आपण बसलेलाच आहात, हात जोडावेत आणि माझ्या पाठीमागे किंवा मी म्हणतोय आपण ती शांतपणाने जिजाऊ वंदना तिचं गायन करावं, श्रवण करावं. जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जशी पार्वती ती प्रिय शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाथी मनेही प्रवाही. तुला वंदितांना सुखी अंग अंग, खरा धर्माता शिवाचाच पाही. खरा धर्माता शिवाचाच पाही. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. आपल्या सर्वांचेही या ठिकाणी धन्यवाद. आपण यानंतर आपल्या संतांनी जो मार्ग दिलेला आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हा जो अभंग सांगितला, या गाथा आमचा जो आहे तो आमचा माथा सशक्त करण्यासाठी आहे. आणि या गाथेतले जे अभंग आहेत, जे आजही आम्हाला 400-450 वर्षानंतर मार्गदर्शक आहेत, त्या अभंगाचा आपण अनेकदा ऐकतोय, परंतु त्यांचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार करून मी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेतला जो अभंग आपल्या समोर ठेवतोय. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पर उपकारे नेणे पर निंदा, परश्रिया सदा बहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवना वना माझी. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. हा जो अभंग आहे ताई, आई आणि बंधूंनो, या अभंगामध्ये जगद्गुरू सांगतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. पैसा कमवा, पैसा फार महत्त्वाचा आहे, परंतु तो उत्तम व्यवहारातून कमवा. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करताल, तुम्ही जो उद्योग करताल, उत्तम असायला हवा. तो चुकीचा उद्योग नसावा, तो चुकीचा व्यवसाय नसावा, ज्यातून इतरांच्या संसारामध्ये राख रांगोळी होईल, त्याला कारणीभूत ठरू आपण. असा व्यवसाय किंवा असा उद्योग नका करू, याचा अर्थ असा होतो. लक्षात आला असेल तुमच्या. आणि म्हणून धन कमवू आपण ते उत्तम व्यवसायातून, उत्तम व्यवहारातून आणि चांगल्या कार्यासाठी. त्यापैकी काही पैसा खर्च करा, कारण उदास विचारे
वेच करी. जर काही चांगलं कार्य असेल, इतरांना उपयोगी पडणारं काही कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, एखाद्या विद्यार्थी असेल ज्याला शिक्षणाला थोडीफार मदत तर करू शकत असेल, तर उदास विचारे वेच करी. असं केल्याने काय होईल, तर उत्तमची गती तो एक पावेल. त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला उत्तम गती मिळेल, त्या कुटुंबाचा प्रगती होईल. आणि म्हणून सत्कर्मासाठी तो पैसा खर्च केला पाहिजे. यातून त्या कुटुंबाची मती, नीती आणि प्रगती होते. पुढे काय म्हणतात जगद्गुरू, की आम्हाला जर स्वाभिमानी व्हायचं असेल तर आम्हाला स्वाभिमानाबरोबरच आमची मती ही फार महत्त्वाची आहे. पुढे म्हणतात, पर उपकारे नेणे पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. आम्हाला प्रसंगी जसं म्हटलो की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावं देव तेथेची जाणावा. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. तुका म्हणे म्हणजे ह्या काय प्रमाण आहे इथे, की जे रंजले गांजले आहेत त्यांना मदत करा. आणि जगद्गुरू सुद्धा या अभंगात सांगतात की इतरांवरती उपकार करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी पुढे या. कुणाचीही निंदा करू नका. कारण काय आहे, निंदा करणं. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा विचार, की माझ्या पत्नीशिवाय इतर सगळ्या स्त्रिया मला एकतर बहिणीच्या किंवा आईच्या दर्जाच्या आहेत. म्हणजे अतिशय शुद्ध असा विचार जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात. आणि ते सगळ्यांसाठी सांगतात. सगळ्या मानवांनी याप्रमाणे वागायला पाहिजे. त्याचबरोबर जे पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांच्यावरती प्रेम करा, माया करा. त्यांना जर जे चारा असेल, वैरण असेल किंवा इतर जे आहे ते देण्याचा प्रयत्न करा. आणि एखादा भुकेला आहे, एखादा ताणेला आहे, त्याला पाणी, त्याला जेवण द्या. ते महत्त्वाचं आहे. आणि पुढे म्हणतात की आम्हाला याच्यातून काय होईल, की त्या कुटुंबामध्ये, त्या कुटुंबाचं, त्या कुटुंबातल्या वडिलांचं नाव हे मोठं होणार आहे जर असं वागितलं तर. आणि म्हणून माणसाला त्याच्या ग्रस्ताश्रमामध्ये जर तो असा वागत असेल तर त्याला निश्चितपणे परमपद म्हणजे सर्वोच्च पदावरती त्याला मिळणार आहे. आणि यातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा विचार आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्वांना अंगीकार करणं गरजेचं आहे. संत नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचला. आणि पाया रचल्याबरोबर त्यांनीही केलेलं जे साहित्य आहे, त्यांनी रचलेले जे अभंग आहेत, हे फार मौलिक आणि महत्त्वाचे आहेत. जगद्गुरू त्या संदर्भानं म्हणतात की मला संत नामदेवांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की तू अभंगाची रचना कर. आता तो अभंग सांगून मी वेळ घेणार नाही, परंतु संत नामदेव म्हणतात की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई, परे हुन परते घर तेथे राहू निरंतर, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. संत नामदेवांनी त्यांच्या नामदेव गाथेमध्ये विठ्ठलाशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे. आपण कुणाशी बोललो पाहिजे, तर आपण फक्त पांडुरंग विठ्ठलाशी बोललो पाहिजे. आणि म्हणून माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा योग्य असावा. या शब्दाने काय होईल, की जेने बोले विठ्ठल डोले, आपल्या सर्व अंगात हात, पाय, मन, मस्तक, मनगट, मेंदू यात प्रेम जर विठ्ठलाचा आम्ही उच्चार केला, विठ्ठलाला जर आम्ही आव्हान केलं, बोललो, त्यांचं नामस्मरण जर केलं, तर सर्व अंगामध्ये प्रेम संचारणार आहे. आपल्या मुखाने भजन गायन फक्त विठ्ठल रखुमाई असावं, इतर कोणतंही नसावं. वाचे विठ्ठल रखुमाई. इतर आम्ही जे अनेक बाबा, बापू, आम्मा, टम्मा निघाले त्यांच्या जर हे करत आहोत, त्यांचे जे गोष्ट करत आहोत, तर ते चुकीचं असं सांगतात. आमच्या वाचेमध्ये, आमच्या बोलण्यामध्ये फक्त विठ्ठल रखुमाई असावं. प्रबोधनाच्या ठिकाणी तन मन धन याने सहभागी व्हावे. आम्ही नाचलं कुठं पाहिजे सांगताना सांगतात की आम्ही हरिपाठाच्या ठिकाणी, कीर्तनाच्या ठिकाणी, भजनाच्या ठिकाणी भक्तिरसामध्ये नाहून निघालं पाहिजे. तिथं आम्ही नाचलं पाहिजे, न की आम्ही एखाद्या लग्नामध्ये किंवा कुणाच्या तरी वरातीमध्ये नाचलं पाहिजे, जे चुकीचं आहे. आणि म्हणून
असं जर केलं तर जो अज्ञान आहे, जो अंधकार आहे, तो नष्ट करण्याकरता ज्ञानाचा दीप लावा. आमच्या डोक्यामध्ये, आमच्या घरामध्ये ज्ञानाचा दीप लागला पाहिजे. आणि हा ज्ञानाचा दीप लावण्यासाठी आम्ही संत नामदेवांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो निरंतर आचरणात आणावा, असं आम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं आहे संत नामदेवांनी. याला जोडून आणखी आम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा फार महत्त्वाचा जो कर्मकांड आहे, जी पूजा अर्चा जी चालते 2-2, 4-4 तास, इतकं सामान आणा, हे आणा, ते आणा, आणि 5-5 म्हणजे 10-10, 11-11 जण बसतात, 4-4, 5-5 घंटे जे चालू राहते. आणि मग जे साहित्य 10-12 हजाराचं साहित्य, हे सगळं जे आहे त्यावरती अगदी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी फार मार्मिकपणे आपल्या अभंगात सांगितले, संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाशिरी, आतितासी गाळी देवा नैवेद्यासी पोळी, तुका म्हणे देवा ताडन भेदकांची सेवा. अभंग पटकन तुम्हाला सांगतो की जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की आमचं जे वर्तन आहे ते वर्तन संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही केलं पाहिजे आणि धर्माचं पालन केलं पाहिजे. आम्ही हे न करता देवाची जी पूजा करत आहोत, त्यासाठी जे कर्मकांड करत आहोत, जे सर्व ज्या त्याच्या ठिकाणी मांडणी करत आहोत, तो अधर्म आहे, तो धर्म नाही आहे. आणि यात जे तंत्र मंत्र फुले म्हणजे काय वेगवेगळे जे नारळ हे जे आहे, हे देवाच्या मस्तकावर दगड पडल्यागत भासतात, असं जगद्गुरू म्हणतात. आपल्याकडे येणारा जो अतिथी आहे त्या शिव्या द्यायच्या आणि देवाच्या मूर्तीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळीचे ताट न्यायचे, हे अयोग्य आहे. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री, अतिथासी गाळी म्हणजे अतिथी जो आलेला आहे, पाहुणा जो आलेला आहे किंवा दारावर जो याचक आलेला आहे, त्याला गाळायचं, त्याला निग्लेक्ट करायचं. आणि देवा नैवेद्याची पोळी, आणि जो देव आहे ज्याला तुम्ही समजताय, जी मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या पुढं नैवेद्य पुरणाची पोळी ठेवायची, हे अगदी चुकीचं आहे. माणसामध्ये स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष असा भेद करतात. त्यांनी केलेली जी देवाची सेवा आहे ती देवाला मारहाण असते. पुढची जी ओळ आहे, तुका म्हणे देवा ताडन भेदकांची सेवा. जे ताडन करतात म्हणजे ते ताडन आहे, जे भेद करतात माणसामध्ये, स्त्री पुरुषामध्ये, ही हलक्या जातीचे, हे भारी जातीचे, असा जो जातीभेद करतात, किंवा हे यांचा धर्म चुकीचा, यांचा बरोबर, असा जो धर्मभेद करतात, किंवा ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, असाही जे भेद करतात, हे सर्व भेद करणं हे चुकीचं आहे आणि ती देवाला केलेली मारहाण आहे, असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून खरा देव कुठं आहे, तर तो खरा देव सज्जन माणसांच्या ठाई आहे, असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात. आता यानंतर जो चौथा आणि महत्त्वाचा अभंग, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी दक्ष राहणं, जागरूक राहणं फार गरजेचं आहे. अनेक जण हे अभंग गुणगुणत होते, हा आज आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. आणि म्हणून आपण आपल्या हिताच्या ठिकाणी दक्ष राहणं, जागरूक राहणं, असं जे असते त्यांचे आईवडील हे त्यांना संस्कारित करतात आणि त्यामुळे ती मुले घडतात. म्हणजे आम्हाला आमच्या आईवडील ज्या मुलांवरती त्यांचं लक्ष असते, ज्या घरामध्ये चांगलं वातावरण असेल त्या घरामध्ये या गोष्टी घडतात. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ज्याचे आईवडील जर व्यसनी असतील तर त्या घरामध्ये ती मुलं ते बघतात आणि तसं अनुकरण करतात. आणि म्हणून आम्हाला आमचं हित कळालं पाहिजे. आम्हाला अहित कशात आहे ते अहित आम्ही टाळलं पाहिजे. मुली जर आमची सात्विक निवडली तर त्या आईवडिलांचा गौरव होतो, त्यांना धन्यता देते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंगाच्या चरणामध्ये सांगतात की धन्य माता पिता तयांची या. आणि ज्या बघा इथं आणखीन महत्त्वाची, कुळी कन्यापुत्र, आम्ही जो भेद करतोय किंवा मुलगाच पाहिजे, जगद्गुरूंनी काय शब्द वापरलाय, कुळी कन्यापुत्र, अगोदर कन्या नंतर पुत्र. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रासोबतच संत नामदेव संत तुकाराम महाराज यांचं चरित्र, यांचं आम्ही वाचन केलं पाहिजे, यांचं आम्ही श्रवण केलं पाहिजे. आणि चिंतन
किंवा मनन मात्र विठोबाचं केलं पाहिजे. तुम्ही गाथा गीता किंवा हे सगळं वाचा, परंतु तुमच्या मर्मामध्ये, तुमच्या ध्यानामध्ये सतत फक्त पांडुरंग विठ्ठल हवाय. इतर कोणीही नको. इतर कुणाचंही चिंतन किंवा पूजन तुम्हाला करायची गरज नाही आहे. असं जे वागतात, फक्त केवळ पांडुरंग विठ्ठलाचं चिंतन करतात, अशांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज धन्यता देतात आणि त्यांची सेवा, अशांची सेवा माझ्याकडून घडावी असं आव्हान करतात. या ठिकाणी हे 4 अभंग आणि ह्या 4 अभंगाचा या ठिकाणी तुम्हाला मी संदेश काय आहे तो या ठिकाणी माझ्या मतीप्रमाणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी आपण शेवटच्या भागाकडे येऊया. या कुटुंबातले जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी जे आता वडील आहेत ते वडील हा संदेश या ठिकाणी म्हणतील आणि तो संदेश आई आणि त्यांनी सर्वांनी या ठिकाणी कुटुंबानी म्हणायचं आहे, बाकीच्यांनी फक्त तो श्रवण करायचा आहे. उडान कुटुंबीय, आम्ही सर्व कुटुंबीय आयुष्यातील या आनंदाच्या क्षणी स्मृतिशेष पूर्वजांचे आभार व्यक्त करतो. या इमारत बांधकामासाठी गवंडी, बिगारी, कामगार, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन व रंगारी व इतर सर्व संबंधित ज्यांनी या इमारत बांधकामासाठी परिश्रम घेतले, ज्यामुळे ही इमारत साकार झाली, त्या सर्व कामगार बहिणी, बंधू यांना खूप खूप धन्यवाद देतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले अशा सर्वांचे या ठिकाणी आम्ही उडान कुटुंबीय धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना त्यांच्या ऋणाईत राहतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी हा कृतज्ञता संदेश संपलेला आहे. आपण या ठिकाणी जे कामगार आहेत त्या कामगारापैकी एक 2 प्रतिनिधींना डॉक्टर आह साळुंखे यांनी लिखित केलेलं जे अभंग शतक हे पुस्तक आहे, हे पुस्तक या ठिकाणी देणार आहोत. मी कामगारापैकी एक जणाला बोलवतो आहे, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि ज्ञानेश्वरजी उडान यांचे वडील या आणि आई या दोघांना विनंती करतो की त्यांनी ते ग्रंथ त्यांना द्यावा. या ठिकाणी ही जी सत्यशोधक गृहप्रवेश आहे हा संपन्न झालेला आहे. फक्त आपल्या सर्वांसाठी संत नामदेवांचं पसायदान आपण या ठिकाणी घेऊ. या ठिकाणी मला या विधीसाठी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रप्रमुख बळीरामजी हर्षे सर, जे अनेक दिवस या मराठा सेवा संघ आणि चळवळीच्या सर्व कार्यामध्ये अग्रेसर असतात, मार्गदर्शक असतात आणि आपण सर्वजण यांनाही या ठिकाणी मी धन्यता देतो. आणि आपण सर्वांनी एकदा हात जोडून माझ्या पाठीमागं मानवी कल्याणासाठी जो 4 ओळीमध्ये संत नामदेवांनी मागितलेलं जे पसायदान आहे ते पसायदान आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं म्हणावं अशी विनंती करतो, किंवा आपण फक्त श्रवण करावं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग, जयामुखी निधान पांडुरंग. जय हरी, जय विठ्ठल. धन्यवाद. या ठिकाणी हा जो घनसावंगी नगरीमध्ये सत्यशोधक पद्धतीनं गृहप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद.